शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भव्य फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यानं या फूड फेस्टिवलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय। या फूड फेस्टिवलमध्ये अनेक महिला भगिनींनी सहभाग नोंदवत आपल्या चविष्ट पदार्थांनी ग्रामस्थ आणि साई भक्तांना उत्कृष्ट खाद्यपदार्थांचं दर्शन घडवलंय। या फूड फेस्टिवलसाठी श्रीरामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव जगताप, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे अजित पारख, जितेंद्र शेळके आदींचे मार्गदर्शन लाभले असून या डॉक्टर, संस्थान कर्मचारी आणि शहरातील महिला भगिनींचा उल्लेखनीय सहभाग पाहावयास मिळाला। या फूड फेस्टिवलमुळे आपल्या कलागुणांना सुंदर व्यासपीठ मिळत असल्याचं महिलांनी सांगितलंय। रामनवमी उत्सवानिमित्त माधुरीताई शिंदे यांनी व्हॉट्सअपवर ॲडव्हर्टाइज टाकली होती की ज्यांना कुणाला पदार्थ बनवायचे असतील आणि ज्यांना कुणाला पार्टिसिपेट करायचं असेल त्यांनी आपापली नावं जाहीर करावीत आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे मी हा स्टॉल टाकला आणि याला गावकऱ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळाला। आम्ही सांबारवडी बनवली होती। सांबारवडी पहिले आणल्याबरोबर एका तासात संपून गेली। रोज त्याला खूप छान प्रतिसाद होता। असाच प्रतिसाद पुढल्या वर्षी पण मिळावा आणि अशी संधी मला पुढच्या वर्षी पण मिळावी अशी आशा करते। ओम साईराम। नमस्कार। शिर्डी रामनवमी उत्सवानिमित्त तुम्ही आम्हाला जी संधी दिली इथे स्टॉल टाकण्याची त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर तुम्हाला आमचे पदार्थ अतिशय आवडीने तुम्ही त्याचं सेवन केलं आणि आम्हाला धन्यवाद दिले त्याबद्दलही खूप धन्यवाद। पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला अशी संधी द्यावी आणि आम्ही तुम्हाला आमच्या रुचकर पदार्थाद्वारे खुश करू याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। आमच्याकडे पुराची सांबारवडी, त्याचबरोबर आम्ही साबुदाणा वडा आणि मिठा ताक आणि मैदा नसलेला खास तौर पर मंचुरियन आम्ही केला होता आणि ते सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवडीने खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी पण तिथे आवडीने विचारायला आले सांबाराची वडी आहे का, ताक आहे का आणि संपल्यानंतर त्यांची ती हळहळ बघून आम्हाला ऍक्च्युली असा प्रतिसाद बघून आम्ही खूप उत्साहित झालो। पुढच्या वर्षी जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्कीच गावकऱ्यांना खुश करू आणि रामनवमी निमित्त आम्ही अजून सेवा देण्याचे आम्ही प्रयत्न करू। त्याबद्दल खूप धन्यवाद। साई शिर्डी फूड फेस्टिवल हे नियोजन ज्यांनी केलं खूप छान केलं। त्यांच्यामुळे आमच्यासारख्या गोरगरिबांना आमच्या हाताची चव सगळ्या लोकांना आणि शिर्डीकरांना देता आली। त्यामुळे मी त्यांचं खूप धन्यवाद मागते आणि हेच असंच फूड फेस्टिवल त्यांनी दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने ठेवावी हीच माझी विनंती। म्हणजे मी घरी कधीच काम करीत नाही पण या निमित्ताने मी इथं काम केलं त्याच्यामुळे खूप भारी वाटलं। झुणका भाकर, थालीपीठ आणि पोहे पकोडे, साबुदाणा वडा। मी इथं स्टॉल लावला तर आम्हाला झुणका भाकर ठेवली, आम्ही इथं पोहे पकोडे ठेवले तर खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स भेटला इथं आणि खूप शिर्डीकरांची म्हटलं सेवा केली आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद भेटला। हे सगळं धान्य मिक्स आहे, कडधान्य रामनवमी निमित्त फूड फेस्टिवल आयोजित केला होता शिर्डी गावकऱ्यांमार्फत। त्या स्टॉल मध्ये आम्ही त्या दिवशी साईमहल हॉटेलला गेलो आणि तिथे माधुरीताई होत्या शिंदे यांनी आम्हाला स्टॉल बद्दल माहिती दिली आणि गावकऱ्यांची गर्दी होते। हे माझं पहिलं वर्ष आहे। याच्यामध्ये मी सांबारवडी आणि साबुदाणा वडा, मंचुरियन प्लस कोथिंबीर वडी एवढे आयटम केले आणि ताक होतं माझा मठ्ठा। याच्यात मला भरपूर प्रतिसाद मिळाला। त्याच्यामुळे मला याचा आनंद झाला की हे दरवर्षी होत राहावं आणि असे उत्सव जर गावात झाले आपल्या तर आपले जे गावकरी लोक आहे यांना सुद्धा नवीन खायला पदार्थ मिळणार आणि आमच्यासारखे तरुण विकणारे आम्ही काही माझं दुकान नाही पण मला अशा स्टॉल मध्ये लावलेलं भरपूर मजा येते आणि गावकऱ्यांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला मला। त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि हे आयोजक जे आहे जितूभाऊ शेळके, साईमलवाले आणि शिंदेताई यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि गावकऱ्यांचे सुद्धा एवढा मला प्रतिसाद होता की ऑर्डरसाठी जर मला परत सांगितलं तर माझा नंबर आहे 911 27 27 162 या नंबरवर आपण मला जर फोन केला तर मी आपली घरपोच सेवा देऊ शकतो। ऑर्डर फक्त मला थोडा बल्कमध्ये असला तर मला सुद्धा पोहोचवायला बरं होईल, जेणेकरून तुमच्याकडे काही प्रोग्राम असला काही असलं तर मी माझे हे पदार्थ तुम्हाला आपल्या घरपोच हॉटेलला इकडे तिकडे द्यायचा प्रयत्न करीन
आणि एकदम घरगुती पदार्थ चांगले आणि चांगल्या तेलात तळलेले, चांगलं मटेरियल बनवलेलं, सगळं एकदम हेल्दी फूड बनवलेलं आहे मी. तर आपला प्रतिसाद मिळाला तर मी माझं पूर्ण हे देईन आपल्याला सहकार्य. आपल्या सहकार्याबद्दल मी सुधीर घोटे आपला आभारी आहे. हाताची चव या निमित्तानं ताईच्या हाताची चव सगळ्यांना मिळाली. खूप आनंद वाटतो. या निमित्तानं तिला समोर येता आलं, खूप लोकांमध्ये येता आलं आणि तिची एक वेगळी ओळख तयार झाली आहे. त्याचा खरंच खूप आनंद वाटतोय आणि खास आम्ही तिला मदतीसाठी सुट्ट्या ऍडजस्ट करून आलेलो आहे इथे आणि तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. मनापासून धन्यवाद तुमचे. सद्गुरू साईनाथांच्या पुण्यनगरीमध्ये रामनवमी उत्सव 2024 साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या रामनवमी उत्सवामध्ये हा फूड फेस्टिवल गेली 3 वर्ष साजरा होतो आहे. हे ह्या फूड फेस्टिवलचं 3रं वर्ष आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला मिळालेला आहे. त्या निमित्ताने अनेक गृहिणी याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांच्या हातचे सुंदर सुंदर पदार्थ लोकांना चाखायला मिळतात. साई भक्तांना, ग्रामस्थांना. म्हणजे महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे तर विविध भागातील विविध पदार्थ आपल्याला इथे एकाच ठिकाणी या निमित्ताने खायला मिळतात. आणि याच्यामध्ये अशा काही गरजू महिला सुद्धा आहेत, बचत गटाच्या महिला आहेत की त्यांना सुद्धा चांगला रोजगार उपलब्ध होतो आहेत. किंवा काही अशा हौशी गृहिणी आहेत की अगदी त्या म्हणजे वर्किंग वुमन आहेत तरी सुद्धा त्या त्यांच्या कामांना सुट्टी घेऊन त्या इथं त्यांच्या कलागुणांना वाव त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि त्यांचे पदार्थ त्यांच्या हातचे सगळ्यांना खायला मिळालेले आहेत. खूप एक चांगला प्रतिसाद आहे आणि या उपक्रमामध्ये ग्रामस्थांच्या वतीने जरी हा कार्यक्रम असला तरी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या टीमने अजित भाऊ पारक असतील, जितेंद्र आबा शेळके असतील, मी स्वतः माधुरी राजेंद्र शिंदे, आम्ही स्वतः विशेष लक्ष घालून हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. याचाच खरं मनस्वी आनंद होतो आहे आणि याला खूप मोठं स्वरूप प्राप्त व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. रामनवमी निमित्त हे जे काही फूड स्टॉल अरेंज केले आहे तर मी स्पेशली सविताताईंच्या फूड स्टॉलला आले. त्यांनी खुसखुशीत खमंग चवदार असे साबुदाणा वडे तयार केले होते आणि त्याच सांबर वडी पण होती आणि मंचुरियन पण होतं. तर अतिशय मनसोक्त असा आनंद आम्ही लुटला आहे आज इथे फूड स्टॉल कडे आणि खूप छान वाटलं. थँक्यू ताई. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.